Next is gravitational waves. Waves are created on the surface of water when we drop a stone into it. आता सहजच हा आपला स्वतःचा आवडीचा एक एक्सपेरिमेंट आहे, बरोबर, की जेव्हाही आपण एखादा स्टोन एखाद्या वॉटरच्या सरफेसमध्ये या ठिकाणी ड्रॉप करू, त्या ठिकाणी अशा वेळेस वेव्स क्रिएट तयार होतात. त्याला आपण मराठीमध्ये तरंग म्हणू. ओके, एक प्रकारचे वेव्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. Similarly, you must have seen the waves generated on a string when both its ends are held in hand and it is shaken. आणि सेम जो इफेक्ट आहे वेव्स तयार होण्याचा, याचा एक अनदर एक्सपिरियन्स जर पाहायचा असेल आपल्याला, तर तुमचे काय करायचं आहे, एक स्ट्रिंग घ्यायची, ती दोन्ही हातानं काय करायचं, त्या ठिकाणी तिला टाईटली हेल्ड करायचं आणि तिला जर आपण शेक केलं तर डेफिनेटली त्यावेळेस त्या स्ट्रिंगच्या साहाय्यानं काय तयार होतात, वेव्स जनरेट होतात. Light is also a type of wave called the electromagnetic wave. 9. नेक्स्ट इज, पुन्हा एकदा रिपीट सेंटेन्स. Light is also a type of wave called the electromagnetic wave. आता स्वतः जो प्रकाश आहे लाईट, तर हा सुद्धा एक प्रकारचा वेव्ह आहे. आणि डेफिनेटली लाईटला जेव्हा आपण डिफाईन करतो किंवा लाईटमध्ये ज्या टाईपची वेव्ह असते तर त्या वेव्हला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Gamma rays, X-rays, ultraviolet rays, infrared rays, microwave and radio waves are all different types of electromagnetic wave. आता लाईटचे आपण 7 कॉम्पोनंट्स कलर तर प्रिझमच्या सायन्स स्टडी केले आहेत विबग्यूवर, पण त्या व्यतिरिक्त लाईट जेव्हा आपण आता डिस्कस केलं की तो एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईपचा वेव्ह आहे. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण EM स्पेक्ट्रम स्टडी केला होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, तर अशा वेळेस आपण लाईटचे डिफरंट कॉम्पोनंट्स पाहिले होते. ओके, मग त्यामध्ये गॅमा रेज असतील, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज ज्यांना आपण UV रेज म्हणतो, त्या व्यतिरिक्त IR, इन्फ्रारेड रेज, त्यानंतर मायक्रोवेव्स आणि रेडिओ वेव्स, या व्यतिरिक्त विजिबल लाईटसुद्धा आहे. तर हे सर्व जे आहेत तर त्याचे कॉम्पोनंट्स म्हणता येईल आपल्याला, किंवा डिफरंट टाईप्स म्हणता येईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. Astronomical objects emit this wave and we receive them using our instruments. आता आपण जेवढे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे वरती टाईप्स पाहिले, तर लक्षात ठेवायचं आहे की जेवढे काही ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहे, आयदर ते प्लॅनेट्स असतील, स्टार्स असतील, सेलेस्टियल बॉडीज असतील, तर हे सर्वचे, किंवा आयदर ते कॉमेट्स असतील, तर सर्व प्रकारचे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे आहेत हे वेव्हजला काय करत असतात, इमिट करत असतात. जेव्हा आपण टेलिस्कोपचा अभ्यास केला होता लास्ट इयरमध्ये, बरोबर आहे का, तर आपल्याला माहीत आहे की डिफरंट टाईप बदलला की त्याला रिसिव्ह करणारा टेलिस्कोपचा सुद्धा टाईप बदलतो, बरोबर. कारण जसं की विजिबल लाईट असेल तर त्याला रिसिव्ह करणारा टेलिस्कोप वेगळ्या पद्धतीचा असेल, जर एक्सरे इमिट होत असतील तर त्याला वेगळ्या पद्धतीचं काय असतो. हां, आणि काही टेलिस्कोप आपण हे पण पाहिले होते की ते स्पेसमध्ये असतात, काही टेलिस्कोप हे टेरेस्ट्रियल असतात, हे पण डिटेलमध्ये आपण स्टडी केलं होतं. सो आपल्याला माहीत आहे की ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे आहेत हे डिफरंट टाईपचे वेव्हजला काय करत असतात, इमिट करत असतात. आणि हे इमिट केले वेव्हज आपण इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं काय करत असतो, त्यांना रिसिव्ह करत असतो. आणि आपण पाहिलं होतं की रिसिव्हर, ट्रान्समीटर असे काही पार्ट्स पाहिले होते आपण टेलिस्कोपमध्ये. ओके, All our knowledge about the universe has been obtained through these waves. आणि युनिवर्स संदर्भात जेवढं काही आपलं नॉलेज आहे तर ते नॉलेज आपण जे ऑब्टेन केलेलं आहे ते अशा वेव्सच्या सहाय्यानं आपण ऑब्टेन केलेलं आहे की ज्या वेव्सला ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्सनं काय केलं आहे, इमिट केलेलं आहे. ओके, Gravitational wave are a very different type of wave. आणि आता आपली जी मूळ कन्सेप्ट होती ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, तर ही एक फार वेगळ्या टाईपची काय आहे, वेव्ह आहे. They have been called the waves on the fabric of space-time. आणि ह्या ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आहेत तर यांना अनदर नेम जर पाहिलं आपण, तो वेव्स ऑन अ फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम, म्हणजे एक अवकाश जे आहे आपलं युनिवर्स, ओके, यामध्ये एक विशिष्ट टाईम, स्पेस टाईम आहे आणि त्याला एक फॅब्रिक कन्सिडर करू आता. सो स्पेस टाईम, वेव्हज ऑन फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम असा एक अनदर नेम ग्रॅव्हिटेशनल वेव्हजला आहे. Einstein predicted their existence in 1916. आता प्रश्न असा आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्हजचा
जे अस्तित्व आहे त्यांचं एक्झिस्टन्स आहे, तर याचा सर्वप्रथम प्रिडिक्शन म्हणजे काय, भाकीत करणे. ओके, तर हे प्रिडिक्शन करणारे वैज्ञानिक कोण आहेत, तर ते आहे ग्रेट सायंटिस्ट आईन्स्टाईन, ज्यांचं इक्वेशन आहे ना, तर E=mc², बरोबर. तर हे जे आईन्स्टाईनचं इक्वेशन आहे, तर या वैज्ञानिकांनी काय केलं की ग्रॅव्हिटेशनल वेव्ह संदर्भात त्यांचं एक्झिस्टन्स सर्वप्रथम प्रिडिक्ट करणारे ते शास्त्रज्ञ, आणि त्याचं वर्ष कोणतं आहे, 1916. These waves are very weak and it is very difficult to detect them. आता या अगोदर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात एक पॉईंट पाहिला होता की ग्रॅव्हिटेशनल वेव्स यांची रेंज कशी आहे, इनफायनाईट, आणि विकेस्ट फोर्स आहे. सो तेच रिलेशनशिप आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्स संदर्भात काय करायचं, जोडायचं. आणि सो ग्रॅव्हिटेशनल वेव्ज जे आहेत हे अतिशय वीक टाईपच्या वेव्ज आहेत, आणि वीक टाईपच्या वेव्ज असल्यामुळं त्यांना इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं डिटेक्ट करणं हे फार डिफिकल्ट आहे. म्हणजे मग आता याचा अर्थ काय झाला की या वेव्ह कशा आहेत, फार सेन्सिटिव्ह वेव्ज आहेत, लक्षात घ्या, ज्यांना आपण स्पेशल म्हणजे जसं की आपण ज्या इन्स्ट्रुमेंटला वरती उल्लेख केला होता ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, जसं टेलिस्कोप वगैरे, असं जनरल इन्स्ट्रुमेंटमध्ये डिटेक्ट होतात का, नाही. तर पुढं आपण बघणार आहोत की LIGO, बरोबर आहे का, तर त्याचा यूज कसा होतो. पण सध्या लक्षात घ्या की ह्या वेव्ज ज्या आहेत ग्रॅव्हिटेशनल वेव्स ह्या इतक्या वीक आहेत की त्यांना डिटेक्ट करणं हे इतकं सोपं नाही. Scientists have constructed extremely sensitive instruments to detect the gravitational wave emitted by astronomical sources. मग वैज्ञानिकांनी काय केलं की असे एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट तयार केले की ते इन्स्ट्रुमेंट ग्रॅव्हिटेशनल वेव्जला काय करू शकतील, डिटेक्ट करू शकतील. आणि डेफिनेटली ज्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस आहे त्यांनी केलेल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्जला आपण आज त्या एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह डिव्हायसेसच्या साहाय्यानं, इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. Among these, LIGO, Laser Interferometric Gravitational Wave Observatory is the prominent one. आणि आता ज्या एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंटबद्दल आपण बोलायलो त्याच्यातलं एक डिव्हाइस आहे LIGO, ज्याचा लॉंग फॉर्म आहे लेझर, I स्टँड फॉर इंटरफेरोमेट्रिक, G स्टँड फॉर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह अँड O स्टँड फॉर ऑब्झर्वेटरी, असा लॉंग फॉर्म आहे. तर हा एक एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या साहाय्यानं आपण ग्रॅव्हिटेशनल वेव्हजला काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. Exactly after 100 years of their prediction, scientists detected these waves coming from an astronomical sources. आता प्रिडिक्शन झालं होतं 1916 परंतु ॲक्च्युअल सायंटिफिकली त्या ज्या वेव्ज आहेत ह्या केव्हा डिटेक्ट करण्यात आल्या, तर ते करण्यात आल्या 2016, अर्थातच बरोबर 100 वर्षानंतर, प्रिडिक्शनच्या 100 वर्षानंतर. सो ओव्हरऑल 2016 असं आपण कन्सिडर करू की जे प्रिडिक्शन आईन्स्टाईननं प्रिडिक्ट केलं होतं त्या प्रिडिक्शनचं सायंटिफिक प्रूफ 100 इयर्स नंतर आपण इन्स्ट्रुमेंट तयार केले आणि ग्रॅव्हिटेशनल वेव्जला डिटेक्ट केलं. इंडियन सायंटिस्ट हॅव कन्ट्रिब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी. आणि या डिस्कवरीमध्ये आपल्या भारतीय वैज्ञानिकांचा सुद्धा सहभाग आहे. दिस डिस्कवरी हॅज ओपन अ न्यू पाथ ऑफ ऑब्टेन्ड इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. आणि या एक्सपेरिमेंट किंवा या डिस्कवरीमुळे काय झालं आहे की युनिवर्स संदर्भात आणखीन एक चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन ऑब्टेन करण्याचा एक नवीन पाथ, नवीन मार्ग या ठिकाणी आपल्याला ऑब्टेन झालेला आहे. त्यानंतरची कन्सेप्ट आहे आपली फ्री फॉल. We know that the force of gravity due to the earth acts on each and every object. आता हे आपण पाहिलं आहे की जे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे तर हा ॲक्च्युअल अर्थवरच्या ईच अँड एव्हरी प्रत्येक ऑब्जेक्टवर हा फोर्स काय असतो, ॲक्ट असतो. When we were holding the stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by a force that we were applying on it in the opposite direction. आता एक कन्सिडर करा की आपल्याला काय वाटेल की आपल्या हातामध्ये एखादा स्टोन आहे, दगड आहे, तो तर आपल्या हातामध्ये आहे, मग पृथ्वीचा काय संबंध आहे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायचा, असं आपल्याला वाटू शकतं. बट रिॲलिटी काय आहे की जेव्हा आपण आपल्या हातामध्ये एखादा ऑब्जेक्ट कॅरी करतो
तर सपोज मी जेव्हा एखादा ऑब्जेक्ट माझ्या हँडमध्ये होल्ड करून ठेवतो, याचा अर्थ काय माहिती आहे का, की मी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी एक फोर्स काय केलेला आहे, अप्लाय केलेला आहे, बरोबर. आणि दॅट्स वाय त्या स्टोनला लक्षात घ्या, तो समजा आपण एक 5 किलोचा किंवा 1 किलोचा जरी आपण स्टोन आपल्या हातामध्ये कन्सिडर केला, याचा अर्थ आपण इथं मस्क्युलर फोर्स लावायलो, त्याला बॅलेन्स करायलो, असं आहे का की बाबा आपण त्याच्यावर कोणताच फोर्स लावला नाही आणि त्याच्यावर कॅरी करायलो नाही. म्हणजे याचा अर्थ जे आपल्याला वजन फील व्हायलं ना, ते वजन फील व्हायला याचा अर्थ आपण काय केलं आहे, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट त्याच्यावर काय अप्लाय केलं आहे, आपण फोर्स अप्लाय केला आहे. सो जेव्हाही आपण आपल्या हँडमध्ये एखादा स्टोन होल्ड करतो, तर याचा अर्थ असा आहे की त्या स्टोनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मात्र आपण काय केलेलं आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये त्याच्यावर काय केलं आहे, फोर्स अप्लाय केला. आणि दॅट्स वाय ग्रॅव्हिटी जे आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर फोर्स अप्लाय केल्यामुळे आपल्याला वाटतं त्याच्यावर फोर्स नाही, परंतु नेट फोर्स जर काढायचा असेल तर अप्लाइड फोर्समधून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. आता एखादी वस्तू आहे आपल्याला सहजच बॅलेन्स होत नाही, सपोज तुम्हाला 10 किलोची वस्तू तुमच्या हातात दिली, ती बॅलेन्स झाली, सुटली, खाली पडली. दॅट्स वाय एक्सपिरियन्स काय झाला की तुमचा जो अप्लाइड फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा कसा पडला, कमी पडला, तेव्हा तो तुमच्याकडून ती वस्तू निसटली, बरोबर आहे का. तुम्ही त्याला बॅलन्स करू शकते का, नाही. म्हणजे याचा अर्थ अप्लाइड फोर्स जो होता, तर अप्लाइड फोर्स इज लेस दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट्स वाय हे इथं सायंटिफिकली प्रूव्ह होतं की तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा काय आहे, अप्लाइड आहे. Once we release the stone from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone falls down under its influence. ओके, आता वरती एक पॉईंट राहिला होता की ॲज अ रिझल्ट स्टोन रिमेन ॲट रेस्ट. म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये जेव्हा फोर्स आपण अप्लाय केलेला आहे, तर अशा वेळेस स्टोन जो आहे तो रिमेन कोणत्या पोझिशनला असेल, रेस्ट पोझिशनला असेल. आता सपोज आपल्या हँड्सपासून आपण त्या स्टोन्सला काय केलं, रिलीज केलं, तर रिलीज केल्यावर काय होतं बा, ओनली फोर्स दॅट ॲक्ट ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्ही त्याला रिलीज केलं, याचा अर्थ तो आता तुमच्या हँडपासून कुठे जाण्याचा प्रयत्न करेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. अँड दॅट्स वाय तिथं अप्लाइड असणारा फोर्स तो कोणता असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि सो अशा कंडिशनमध्ये जो स्टोन आहे हा फॉल्स डाऊन होईल अंडर इट्स इन्फ्लुएन्स. इट्स इन्फ्लुएन्स म्हणजे अर्थचं इन्फ्लुएन्स, अर्थचं इन्फ्लुएन्स म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. आता जेव्हा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या अलोन, म्हणजे एकाच फोर्सचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी, दुसरा कोणताही फोर्स त्या ठिकाणी अप्लिकेबल नाही, आणि अशा वेळेस जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, आता मूव्ह कसा होणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थच्या सरफेसकडे येण्याचा प्रयत्न करेल, तर अशा वेळेस तो ऑब्जेक्ट कसा फॉल होत आहे, फ्रीली फॉल होत आहे. म्हणजे फ्री फॉलिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे, आता आपण पाहिलं की फोर्सेस हे पेअर्समध्ये एक्झिट असतात, बरोबर आहे का. पण इथं आपल्याला काय करावं लागेल, आवर्जून लक्षात ठेवायचं की फ्रीली फॉलिंग एखादा ऑब्जेक्ट आहे, याचा अर्थ त्याच्यावर एकाच प्रकारचा फोर्स ॲक्ट होत आहे, आणि तो फोर्स म्हणजे अर्थ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओके. Thus the released stone is in a free fall. हां, आणि म्हणून तुम्ही रिलीज केलेला स्टोन जेव्हा अर्थच्या सरफेसच्या दिशेने येतो तेव्हा तो कशामध्ये आहे, फ्री फॉलमध्ये आहे. In free fall, the initial velocity of the object is 0 and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. आता प्रश्न असा आहे की फ्री फॉलच्या दरम्यान ऑब्जेक्ट टॉपपासून तर अर्थच्या सरफेसपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची स्पीड सारखी असेल का, तर आन्सर आहे नाही. कारण इथं स्पष्ट सांगितलं आहे की इनिशियल वेलॉसिटी जी असते ऑब्जेक्टची जेव्हा तुम्ही रिलीज केलं, यू म्हणतो आपण त्याला, ती काय असेल या ठिकाणी 0, आणि गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसच्या दिशेने जात असताना बिकॉज ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची जी स्पीड आहे ती काय होत जाते, त्या ठिकाणी सायमल्टेनियसली इन्क्रीज होत जाते. ओके. During free fall, the frictional force due to air opposes the motion of the object, and the buoyant force also acts on the object. आता प्रश्न असा आहे की फ्री फॉलच्या दरम्यान अनादर फोर्सेस हे ॲक्टमध्ये असतात का नसतात, तर लक्षात ठेवायचं आहे की फ्री फॉल हे फक्त व्हॅक्यूममध्येच पॉसिबल आहे. कशामध्ये, व्हॅक्यूममध्ये. आता ॲक्च्युअल अर्थ जर पाहिला आपण तर डेन्स ॲटमॉस्फिअर आहे आपल्या बाजूला,
आणि त्याच्यात ॲटमॉस्फिअर दाट कुठं आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत, बरोबर. हे जिओग्राफीमध्ये आपण शिकलेलो आहोत. म्हणजे आता फ्रिक्शन जेव्हा आपण शिकलो होतो तेव्हा तुम्हाला माहीत आहे की हवा जी असते ही हवासुद्धा काय करते, एक प्रकारचं घर्षण बल हे ॲक्ट करत असते. सो इथं स्पष्ट सांगितलं आहे की फ्री फॉलच्या वेळेस जी हवा आहे, जी की अनेक डेन्स पार्टिकलची बनली, हवेमध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, धुलीकण आहे, बाष्प आहे, हे सर्व पार्टिकल काय तयार करतात, फ्री फॉलमधल्या असणाऱ्या ऑब्जेक्टवर काय निर्माण करायले, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल तयार करायले. आणि त्याचा इफेक्ट, याचा अर्थ ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्या मोशनला काय तयार निर्माण करायले, ते अपोज, काय निर्माण करायले, अपोज, विरोध तयार करायले. आणि आणखीन एक फोर्स आहे त्या ठिकाणी बियॉन्ड फोर्स. आता हा बियॉन्ड फोर्स ऑब्जेक्टला अपवर्ड दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो, हे पण आपण शिकलेलो आहोत. सो Thus, true free fall is possible only in vacuum. And that's why की जे ट्रू फ्री फॉल आहे हा फक्त कशामध्ये पॉसिबल आहे, व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. पहा, जेव्हा तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये स्टेटमेंट येईल, गिव्ह सायंटिफिकमध्ये की फ्री फॉल फक्त व्हॅक्यूममध्येच काय शक्य आहे, तर तेव्हा तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी कोणता पॉईंट, 2 फोर्सचा उल्लेख करावा लागेल. पहिला काय असेल की विथ रेफरन्स टू अर्थ जर पाहिला आपण तर एअर्समधले जे पार्टिकल्स आहेत तर ते काय करायले, फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करायले, जेणेकरून ऑब्जेक्टच्या मोशनला काय निर्माण व्हायला, अपोज निर्माण व्हायला. आणि दुसरं जर पाहिलं तर त्या ठिकाणी कोणता फोर्स आणखीन एक ॲक्ट असतो ऑब्जेक्टवर, बियॉन्ड फोर्स, जो की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट कार्य करतो. आणि या 2 फोर्सेसमुळं त्या ठिकाणी जे अर्थचं एन्व्हायरमेंट आहे, या अर्थच्या सरफेसवर अशा पद्धतीचं फ्री फॉल हे पॉसिबल आहे का, नाही. इट इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम, बिकॉज इन व्हॅक्यूम फ्रिक्शनल फोर्स अँड बियॉन्ड फोर्सेस आर absence. ओके. For a freely falling object, the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using Newton's equation of motion. आता फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट्स आहेत, तर अर्थवर पोहोचताना त्याची वेलोसिटी आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. आणि अशा वेळेस आपल्याला जर किती वेळ तो ऑब्जेक्ट घेणार आहे हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला न्यूटनचे जे स्टँडर्ड 9मध्ये आपण 3 इक्वेशन्स पाहिले होते, तर ते इक्वेशन्स इथं अप्लाय करायचे आहे. परंतु स्टोन आपण जसं एक्झाम्पल घेतलं की रिलीजिंग पॉईंट आपली रेस्ट पोझिशन असते, इनिशियल वेलोसिटी काय असते, 0 असते. सो इनिशियल वेलोसिटी 0 असल्यामुळं पहा, आता पहिलं इक्वेशन कोणतं तुमचं, v इज इक्वल टू यू प्लस AT. आता यू जर 0 कॅरी केलं तर पहिलं इक्वेशन काय होईल, v इज इक्वल टू AT. आणि ॲक्सिलरेशनला कोण रिप्लेस करायला, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो तुमच्या बॉक्समध्ये पहा, पहिला फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू GT. म्हणजे जरी तुम्हाला ते वेगळं सूत्र वाटत असेल परंतु ते कायनॅमॅटिकल ते फर्स्ट इक्वेशन आहे, v इज इक्वल टू यू प्लस AT. 2 गोष्टी आपण रिप्लेस केल्या. लक्षात आलं, इनिशियल वेलोसिटी किती घेतली, 0. आणि ॲक्सेलरेशनला कशाने रिप्लेस केलं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने रिप्लेस केलं. सेकंड इक्वेशन आपलं होतं s इज इक्वल टू ut प्लस हाफ AT स्क्वेअर. बिकॉज ऑफ इनिशियल वेलोसिटी 0 तर UTची जी पूर्ण व्हॅल्यू आहे ती काय होऊन झाली, 0. सो रिमेनिंग काय असेल, s इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. पुन्हा एला आपण जीनं रिप्लेस केलं. आणि थर्ड इक्वेशन आपलं होतं v स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर प्लस 2as. इनिशियल वेलोसिटी 0, ॲक्सिलरेशनला रिप्लेस केलं ग्रॅव्हिटीनं. सो v स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असेल, 2gs. क्लिअर, तिन्ही फॉर्म्युले. For free fall, the initial velocity u is equal to 0 and the acceleration a is equal to g. Thus we can write the equation. ओके, इनिशियल वेलोसिटी 0 आणि ॲक्सिलरेशनला आपण ग्रॅव्हिटीने रिप्लेस केल्यावर हे 3 फॉर्म्युले कसे तयार होतात हे आपण डिस्कस केलं. For calculating the motion of an object thrown upwards, acceleration is negative, that is in a direction opposite to the velocity and is taken to be -g. आता जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण अपवर्ड थ्रो करतो तर त्याच्या मोशनच्या दरम्यान आपण जेव्हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू घेऊ तेव्हा ती कशी असेल, निगेटिव्ह. कारण आपण ग्रॅव्हिटीचे काय करायलो, अगेन्स्ट वर्क करायलो. ओके, दॅट इज आपलं जे डायरेक्शन आहे ना, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन ही वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू काय घेणार, -g. म्हणजे -gचा अर्थ काय, जीची व्हॅल्यू तुम्हाला -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची. The magnitude of g is the same, but the velocity of the object decreases because of this negative acceleration. आता
मॅग्निट्यूडची जी व्हॅल्यू असेल, मॅग्निट्यूड म्हणजे ते प्लस और मायनस विचार नाही करायचा, व्हॅल्यू घेताना आपण 9.8च घेणार, बरोबर. त्याचा तो विषय नाही आहे. परंतु निगेटिव्ह ॲक्सिलरेशनमुळं जे ऑब्जेक्ट जेव्हा आपण वर थ्रो करतो तेव्हा हळूहळू त्याची स्पीड काय होत जाते, कमी होत जाते. आणि याचा अर्थ व्हेलॉसिटी जी आहे ऑब्जेक्टची ही डिक्रीज व्हायली. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे ॲक्सिलरेशनच्या विरुद्ध आपण काम करतो. त्यामुळे सिम्पल लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण कायनॅमेटिकल इक्वेशन्स स्टडी करू, अर्थच्या अबोव जाताना ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय घ्यायची, निगेटिव्ह, डाऊनवर्ड येताना पॉझिटिव्ह, अपवर्ड जाताना व्हेलॉसिटी सायमल्टेनियसली काय होत जाते, डिक्रीज. आणि टॉप टू बॉटम है ना, वरून खाली येताना सायमल्टेनियसली व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज. The moon and the artificial satellites are moving only under influence of the gravitational field of the earth. आता एक लक्षात ठेवायचं आहे की प्रश्न असा आहे की मून जो की नॅचरल सॅटेलाईट आहे, जो अर्थच्या सराउंडिंगमध्ये विशिष्ट ऑर्बिटमध्ये काय होतो, रिव्हॉल्व होतो. आणि आपल्याला माहिती आहे त्याला आवश्यक काय, त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग हा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करायला. त्याच्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे सुद्धा मूव्ह होतात विशिष्ट ऑर्बिटमध्ये. तर ॲक्च्युअल हे जे होतात याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे किंवा गुरुत्वीय क्षेत्र आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, याच्यामुळं ते काय होतात, लक्षात घ्या. मून जेव्हा रिव्हॉल्व व्हायला तर तो सुद्धा तिथला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तर तो सेंट्रिपिटल फोर्स त्याला सेंटरकडे येण्यासाठी काय करायला त्या ठिकाणी प्रवृत्त करायला. लक्षात, आणि त्याचं सेंटर काय असेल, अर्थच्या दिशेने, बरोबर. आता अर्थ सनच्या सराउंडिंगमध्ये रिव्हॉल्व होते, मग अर्थची टेंडन्सी काय असेल, सनच्या सेंटरकडे जाण्याचा. ओके. आणि आता पहा, मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट जे आहे हे अंडर द इन्फ्लुएन्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थचे आहे. आणि दॅट्स वाय ते कशामध्ये आहे, फ्री फॉलमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल या ठिकाणी. ओके. सो नेक्स्ट इज, आता एक एक्सपेरिमेंट पाहू आपण, गॅलिलिओ यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं. The value of G is the same for all objects at a given place on the earth. आता हे आपण या अगोदर पाहिलं की पृथ्वीवरचा कोणताही ऑब्जेक्ट असो त्या सर्व ऑब्जेक्टसाठी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी असते, सेम. Thus any two objects is irrespective of their masses or any other properties when dropped from the same height and falling freely will reach the earth at the same time. आणि याचा अर्थ असा आहे की कोणतेही दोन ऑब्जेक्ट्स आहेत तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मास ऑर एनी अदर प्रॉपर्टीज, म्हणजे त्यांचा मास किंवा अदर प्रॉपर्टीज याचा विचार न करता जेव्हा आपण ड्रॉप करू सेम हाईटवरून, ओके, तर ते फ्रीली फॉल होतील. ओके, फ्रीली फॉल विथ रीच द अर्थ ॲट द सेम टाईम. म्हणजे याचा अर्थ आपण इथं काय विचार करायला सध्या की त्यांचे मास किंवा अदर प्रॉपर्टीचा विचार न करता, म्हणजे याचा अर्थ बाकीच्या प्रॉपर्टीज त्यांच्या सेम असतील तर अशा वेळेस सेम हाईटवरून त्यांना फॉल केलं तर सेम टाईमला ते अर्थला काय होतील, या ठिकाणी रीच करतील. त्या संदर्भात एक्सपेरिमेंट. Galileo is said to have performed an experiment around 1590 in the Italian city of Pisa. आणि जे इटालियन सिटी आहे पिसा, तर इथं 1590मध्ये गॅलिलिओने या संदर्भातच एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे. He dropped two spears of different masses from the leaning tower of Pisa to demonstrate that both spears reached the ground at the same time. आता त्यानं काय केलं गॅलिलिओने की त्याने ड्रॉप केलं दोन स्पेअर्स. आता या दोन स्पेअरचं मास कसं होतं, डिफरंट होतं. ओके. आणि हे त्यांनी काय केलं, जे लिनिंग टॉवर आहे पिसाचा तिथून डिफरंट मास असणारे दोन स्पेअर्स या ठिकाणी जे आहे ते फॉल केले. आणि टू डेमॉन्स्ट्रेट तर त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की दोन्ही स्पेअर्स जे ग्राउंडला आहे सेम टाईमला रीच करतात का नाही. When we drop a feather and a heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. आता फिदर आणि हेवी स्टोन असे दोन ऑब्जेक्ट्स आपण ड्रॉप केले सेम टाईमला सेम हाईटपासून, तर ॲक्च्युअल ते अर्थवर सेम टाईमला या ठिकाणी पोहोचतील का, नाही. The feather experience a beyond force and a frictional force due to the air and therefore floats and reaches the ground slowly later than the heavy stone.
कारण आताच आपण मेन्शन केलं होतं की फ्री फॉल जे अर्थ आहे, तर त्या अर्थच्या फ्री फॉलमध्ये आपण 2 असे फोर्सेस पाहिले की जे फ्री फॉलला काय करतात, या ठिकाणी अपोज करतात. आणि ते 2 फोर्स, त्यामधला पहिला फोर्स होता बियॉन्ड फोर्स आणि दुसरा होता फ्रिक्शनल फोर्स बाय एअर. सो काय व्हायलं की जे फिदर आहे, तर त्या फिदरनं काय केलं या ठिकाणी पंखानं, तर जे बियॉन्ड फोर्स आहे तो जास्त एक्सपिरियन्स केला त्याचं स्वतःचं वेट कमी असल्यामुळं. आणि डेफिनेटली अनदर एक फोर्स जो आहे फ्रिक्शनल फोर्स, त्या ठिकाणी त्याच्यावर जास्त प्रमाणात ॲक्ट होता, कारण त्याचं स्वतःचं वेट कमी असल्यामुळं. आणि त्यामुळं तो काय होत राहिला, फ्लोट होत राहिला आणि त्यामुळं ग्राउंडवर स्लोली पोहोचला तो. आणि जो हेवी स्टोन होता, आता याच्यावर सुद्धा बियॉन्ड आणि फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट करतात, मात्र स्वतःचं मास या ठिकाणी ग्रेटर असल्यामुळं त्या फोर्सेसचं एक्झिस्टन्स, बरोबर आहे का. म्हणजे इथं काय झालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ग्रेटर दॅन बियॉन्ड. म्हणा टू मच, म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की या कंडिशनमध्ये जर पाहिलं आपण, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय पाहिलं आपण, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. मास जितकं ग्रेटर असेल तितकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, ग्रेटर असतो. म्हणजे या केसेसमध्ये बियॉन्ड फोर्स आणि जे फ्रिक्शनल एअर फोर्स होता, एअर्सकडून लावला गेला फ्रिक्शनल फोर्स, तर याच्यापेक्षा कितीतरी जास्त टाइम्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाचा होता, स्पेअरचा होता, हेवी स्टोनचा होता. आणि त्यामुळे हेवी स्टोननं कमी टाईम घेतला, फिदरनं काय घेतला या ठिकाणी, जास्त वेळ घेतला. The beyond and frictional force on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. आणि सांगितल्याप्रमाणे की स्टोनचं वेट अर्थातच त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे का. याच्या तुलनेमध्ये बियॉन्ड आणि फ्रिक्शनल फोर्स जे त्याच्यावर ॲक्ट करत होते त्यांची व्हॅल्यू कशी होती, फार कमी होती. आणि दॅट्स वाय ते स्टोनच्या स्पीडवर फार काही परिणाम करू शकले का, नाही. Recently, scientists performed this experiment in vacuum and showed that the feather and stone indeed reached the earth at the same time. आणि हाच एक्सपेरिमेंट जर व्हॅक्यूममध्ये म्हणजे ॲक्च्युअल केलाच वैज्ञानिकांनी, आणि त्यांनी पाहिलं की फिदर आणि स्टोन यांना जेव्हा ॲट ए टाईम रिलीज करण्यात आलं, तर तेव्हा त्यांनी अर्थवर पोचण्यासाठी सारखाच वेळ घेतला. परंतु कंडिशन काय त्या ठिकाणी, व्हॅक्यूम आहे, याचा अर्थ तिथं एअरचा फ्रिक्शनल फोर्स पण नाही आणि बियॉन्ड फोर्स पण नाही. म्हणजे हेच 2 फोर्स होते जे फिदर आणि स्टोनला वेगवेगळा टाईम जे लागला त्याला रिस्पॉन्सिबल असणारे ते फोर्स होते. ते नसतील तर मग फिदर असो का स्टोन असो, दोन्हींना पृथ्वीवरच्या सरफेसवर पोहोचण्यासाठी टाईम कसा लागेल, सारखाच लागेल. पण इथं काय असतं, एक एक्सपेरिमेंटली काय करतं माहिती आहे का, सायंटिस्ट लोक एक लॅबोरेटरी असते, तिथं व्हॅक्यूम कंडिशन ते क्रिएट करतात आणि तिथं अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट काय करतात ते परफॉर्म करत असतात आणि त्याच्यावरून हे कॉन्क्लुजन निघत असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपली जी नवीन अनदर फायनल कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी या संदर्भात आणि एस्केप व्हेलॉसिटी या संदर्भात डिस्कस करू.